श्री स्वामी समर्थ. तर दर महिन्याप्रमाणे आज 11 तारीख होती, तेव्हा आमचा नैवेद्य होता स्वामींच्या मठामध्ये. तर संध्याकाळी 6:30चा आमचा नैवेद्य असतो. तर हे रोह्यातील केंद्र आहे, मठ म्हणजे स्वामींचं आश्रममधील. तर मठामध्ये आल्यावर एक वेगळंच काहीतरी फील होतं, ते आपण शब्दात सांगू शकत नाही. घरात किती आपण जरी देवाचं पोथी वाचली वगैरे काही केलं, पण इथे आल्यावर वेगळंच फील होतं एकदम. तर नैवेद्यामध्ये ह्यावेळेला आम्हाला 101 मोदक ठेवायचे होते, त्यामुळे मला जरा घाईच झाली नैवेद्य बनवायला. पण मिस्टरांनी मदत केली, त्यामुळे झाले माझे. आणि परत नैवेद्यामध्ये मी ठेवलं होतं मटकीची भाजी, भेंडीची भाजी, श्रीखंड, पुरी, भजी आणि कोशिंबीर. तर आणि आता सध्या